पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। वेव्स परिषदेमुळे युवक क्रिएटिव्ह वर्ल्डला जोडले जातील। आगामी काळात वेव्स पुरस्कार सुरू करणार, मोदींकडून घोषणा। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। महिला बाल विकास विभाग प्रथम क्रमांकावर, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये 48 विभागातील 3 विभाग नापास। सामान्य प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, नगर विकास विभागाची ढिसाळ कामगिरी। तिन्ही विभागांना 35% कमी गुण। पुण्यामध्ये इमारतीच्या उद्घाटनावेळी नाराजी नाट्य। अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन केलं। मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त करताच पुन्हा केलं उद्घाटन। आकड्यांची सीमेवर कुरघोडी सुरूच। कुपवाडा, उरी आणि अखनूरच्या भागात गोळीबार। भारतीय सैन्याकडून गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर। खैबर पोलिसांनी पाकिस्तानी सैन्याला पळवून लावलं। पाक सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा, पोलीस भडकले। एनआयएचं पथक आज पुन्हा बैसरण खोऱ्यात जाणार। पहलगाम हल्ल्यातील संशयितांची आज पुन्हा चौकशी केली जाणार। एनआयएचे महासंचालक सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका। भारतानं पाकिस्तानचे एअर स्पेस केले बंद। 23 मे पर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारतातून जाण्यास बंदी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 7 तासांपासून वाहतूक कोंडी। सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे निघालेल्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी। 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। आज महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस। राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ध्वजारोहण, तर पुण्यामध्ये अजितदादांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यात अनेक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा।